हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं UPSC प्रिलिम्स 21 या सिरीजमध्ये. आजच्या या सिरीजमध्ये आपण काही प्रिलिम्सच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत आणि याच्यामध्ये मुख्य थीम आहे ती ॲग्रिकल्चर संदर्भात असेल. तर त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर त्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट अवॉर्ड्स किंवा पॉईंट्स आहेत ते पाहून घेऊयात. जसं की पहिले आहे UN एन्व्हायरमेंट असेंब्ली. म्हणजे UN एन्व्हायरमेंट असेंब्ली काय आहे तर विच इज वर्ल्ड्स हायेस्ट लेवल डिसिजन मेकिंग बॉडी ऑन एन्व्हायरमेंट. वर्ल्ड्स हायेस्ट लेवल डिसिजन मेकिंग बॉडी ऑन एन्व्हायरमेंट म्हणून UN एन्व्हायरमेंट असेंब्लीला ओळखलं जातं. विच इज क्रिएटेड इन जून 2012. 2012मध्ये याची स्थापना झाली ॲट UN कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट Rio+20 याची स्थापना आहे ती करण्यात आली. त्यानंतर विच मीट्स बायएनियली इन नैरोबी, केनिया. Fourth session of UNEA held on March 2019. India piloted resolutions on issues relating to single-use plastic, sustainable nitrogen management. इंडियाने हे काही मुद्दे घेतले होते. सिंगल यूज प्लास्टिक असेल, सस्टेनेबल नायट्रोजन मॅनेजमेंट असेल, विच इज ॲडॉप्टेड विथ कन्सेन्सस. त्यानंतर 2019ची जी थीम आहे ती होती इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस अँड सस्टेनेबल प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. आणि UNEA 5 जी आहे म्हणजे जी 2020ची असेल तर त्याची जी थीम आहे 2021ची असेल त्याची जी थीम आहे स्ट्रेंथनिंग ॲक्शन्स फॉर नेचर टू अचीव्ह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. त्यानंतर 2 नंबरची बीट आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा ऑनर काय आहे तर हायेस्ट UN ऑनर इन द फील्ड ऑफ एन्व्हायरमेंट. हायेस्ट UN ऑनर इन द फील्ड ऑफ एन्व्हायरमेंट म्हणून याला ओळखलं जातं. अवॉर्ड रेकग्नायझेस आउटस्टँडिंग फिगर्स फ्रॉम पब्लिक प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज सिव्हिल सोसायटी. त्यानंतर हा 2005मध्ये लॉन्च केला गेला होता आणि याच्या 5 मेन कॅटेगरीज आहेत की ज्या कॅटेगरीजमध्ये हा ऑनर दिला जातो. पहिली आहे लाईफ टाईम अचीवमेंट, दुसरी आहे पॉलिसी लिडरशिप, तिसरे आहे ॲक्शन अँड इन्स्पिरेशन, चौथे आहे एंटरप्रेन्युअल व्हिजन, पाचवी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर 2016 साली ॲक्शन अँड इन्स्पिरेशन संदर्भात मुंबईच्या अफरोज शहा यांना हा चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड देण्यात आला होता. आणि 2018 साली पॉलिसी लिडरशिप या कॅटेगरी अंतर्गत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा अवॉर्ड देण्यात आला होता. त्यानंतर 3 नंबरची आजची आपली महत्त्वाची बीट आहे ती आहे यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड. Young Champions of the Earth Award, which is given by UNEP, United Nations Environment Program, which is introduced in 2017. 2017मध्ये त्याची सुरुवात झाली. Which aims to celebrate and support individual aged between 18 to 30. म्हणजे 18 ते 30 वयोगटातील जे तरुण वर्ग आहे तर त्या तरुण वर्गाला सपोर्ट करण्यासाठी who have outstanding potential to create positive environmental impact. तर त्याच्या अनुषंगाने हा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड दिला जातो. आणि हा जो अवॉर्ड आहे तर त्याचे जे विनर आहेत, जे 7 विनर वेगवेगळ्या 7 लोकेशन्समधून जे घेतले जातात तर त्याच्यातले जे विनर आहेत ते आहेत विद्युत मोहन फ्रॉम इंडिया. म्हणजे भारतातील विद्युत मोहन यांना हा अवॉर्ड दिला गेला आहे फॉर तक्चर यासाठी त्यांना अवॉर्ड दिला गेला आहे. पुढची जी आपली 4 नंबरची महत्त्वाची बीट आहे ती त्याच संदर्भात आहे. तक्चर किंवा तकाचर असं त्याला म्हटलं जातं. TAKACHAR विच इज हार्वेस्टिंग व्हॅल्यू फ्रॉम ॲग्रिकल्चरल वेस्ट. तर बेसिकली एक सोशल एंटरप्राइज आहे फाउंडेड बाय विद्युत मोहन इन 2018. 2018मध्ये विद्युत मोहन यांनी याची स्थापना केली होती. ही एक सोशल एंटरप्राइज आहे विच अनेबल्स फार्मर्स टू प्रिव्हेंट ओपन बर्निंग ऑफ देअर वेस्ट फ्रॉम फार्म रेसिड्यूज जे राहिलेले असतात तर त्याचं ओपन बर्निंग जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी ही जी काही संकल्पना आहे ती विद्युत मोहन यांनी मांडलेली आहे. अँड अर्न एक्स्ट्रा इन्कम बाय कन्व्हर्टिंग देम इन टू व्हॅल्यू ॲडेड केमिकल्स. इट इज मिनिंगफुल अँड इमिजिएट सोल्युशन टू ट्रिपल प्लॅनेटरी क्रायसिस म्हणून जो ओळखला जातो. क्लायमेट चेंज, बायोडायव्हर्सिटी लॉस अँड पोल्युशन. तर त्याला एक इमिजिएट आणि मिनिंगफुल सोल्युशन म्हणून त्यांनी ही जी काही कन्सेप्ट आहे ती पुढं मांडलेली. इट विल सॉल्व प्रॉब्लेम ऑफ ॲग्रिकल्चरल रेसिड्यूज बाय कन्व्हर्टिंग वेस्ट इन टू व्हॅल्युएबल रिसोर्सेस. त्यानंतर आजची आपली 5वी जी बीट आहे किंवा इथून पुढं आपण ॲग्रिकल्चर संदर्भात डिस्कशन करणार आहोत. आणि ॲग्रिकल्चर हा UPSC प्रिलिम्समध्ये महत्त्वाचा पॉईंट ठरत आहे. म्हणजे दरवर्षी आत्तापर्यंत आयोगाने 2 ते 3 क्वेश्चन्स ॲग्रिकल्चरवरती विचारलेले आहेत. पण 2020च्या पूर्वपरीक्षेमध्ये 7 ते 8 क्वेश्चन्स थेट ॲग्रिकल्चर या टॉपिकवरती UPSCने विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे ॲग्रिकल्चरबाबत बोलत असताना द वर्ड इज लॅटिन वर्ड, म्हणजे तो लॅटिनमधून डिराईव्ह केला गेला. एजर ऑर ॲग्री मीन्स सॉईल अँड कल्चरा मीन्स कल्टिवेशन. ॲग्रिकल्चर इज ब्रॉड टर्म, म्हणजे ते एक ब्रॉड टर्म आहे ज्याच्या अंतर्गत क्रॉप प्रोडक्शन, लाईव्हस्टॉक फार्मिंग, फिशरीज, फॉरेस्ट्री या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. ह्याच्यामध्ये सिल्व्हिकल्चर म्हणजे आर्ट ऑफ कल्टिवेशन, फॉरेस्ट
ट्रीज, आर्ट ऑफ कल्टिवेटिंग फॉरेस्ट ट्रीज. त्यानंतर सेरिकल्चर, सेरिकल्चर मीन्स रेअरिंग ऑफ सिल्क वॉर्म फॉर रॉ सिल्क प्रोडक्शन. त्यानंतर ॲपिकल्चर, ॲपिकल्चर म्हणजे मेंटेनन्स ऑफ हनी बी कॉलनीज, हनी बी कॉलनीज. आणि विटिकल्चर, विटिकल्चर म्हणजे सायन्स प्रोडक्शन अँड स्टडी ऑफ ग्रेप्स, ग्रेप्सच्या अनुषंगाने असणारं जे सायन्स प्रोडक्शन अँड स्टडी आहे त्याला विटिकल्चर असं म्हटलं जातं. त्यानंतर 6 नंबरची जी बीट आहे ते आहे हायड्रोपॉनिक्स. हायड्रोपॉनिक्स काय आहे तर कल्टिवेशन ऑफ प्लांट्स विदाउट युझिंग सॉईल, म्हणजे सॉईल किंवा मृदा जी आहे त्याचा वापर न करता प्लांटचं कल्टिवेशन करणं, त्याला हायड्रोपॉनिक्स म्हणतात. वन ऑफ द प्रोटेक्टेड कल्टिवेशन ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स, हॉर्टिकल्चर क्रॉप्सचं जे प्रोटेक्टेड कल्टिवेशनच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्याच्यातली एक पद्धती म्हणून हायड्रोपोनिक्सला ओळखलं जातं. इन दिस मेथड वॉटर इज एनरिच्ड विथ बॅलन्स्ड मिनरल्स, न्यूट्रिएंट्स इसेन्शियल फॉर प्लांट ग्रोथ अँड यील्ड. द न्यूट्रिएंट्स अँड pH लेवल आर मेंटेन्ड सुटिंग टू सिलेक्टेड क्रॉप ऑर बेटर ग्रोथ. म्हणजे याच्यामध्ये व्हर्टिकल फार्मिंगचा देखील यूज केला जातो. तर सॉईलचा जो यूज आहे तो सॉईललेस यूज म्हणून याला हायड्रोपॉनिक्सला ओळखलं जातं. याचे जे ॲडव्हान्टेज आहेत तर त्या ॲडव्हान्टेजमध्ये मोअर यील्ड इन स्मॉलर पॅच ऑफ लँड, म्हणजे कमी जागेमध्ये जास्त पीक घेणं. त्यानंतर सपोर्ट्स व्हर्टिकल फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंगला सपोर्ट करतं. इन्क्रीज इन आउटपुट हॅपन्स बिकॉज क्रॉपिंग सायकल इज रिड्युस्ड अँड प्लांट्स डझंट हॅव टू ग्रो रूट्स इन द सर्च ऑफ न्यूट्रिएंट्स, म्हणजे झाडांच्या मुळांना सर्च ऑफ न्यूट्रिएंट्स, पोषक द्रव्यांचे किंवा पोषक मूल्यांच्या शोधार्थ त्यांना जास्त जमिनीत खोलपर्यंत जावं लागत नाही, त्यामुळे त्याचा एक फायदा पिकाच्या उत्पन्नामध्ये होतो. त्यानंतर रिड्युस्ड वॉटर युजेस एट सुपिरियर यील्ड, म्हणजे 90% वॉटर युजेस जो आहे तो याच्यासाठी कमी लागतो, म्हणजे 90% पाण्याचं प्रमाण कमी लागतं, पण पीक मात्र इतर पिकं जी घेतली जातात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे सुपिरियर यील्ड या थ्रू घेतली जाऊ शकते. त्यानंतर 7वी जी बीट आहे ती आहे व्हर्टिकल फार्मिंग. व्हर्टिकल फार्मिंग काय आहे तर व्हर्टिकल फार्मिंगवरती 2020च्या UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये थेट प्रश्न विचारलेला. विच वन ऑफ द फॉलोइंग इज इको फ्रेंडली ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस इन इंडिया. विच ऑफ द फॉलोइंग इज इको फ्रेंडली ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस इन इंडिया. इको फ्रेंडली ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस म्हणून कोणतं ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस ओळखलं जातं, अशा पद्धतीचा प्रश्न 2020मध्ये आयोगाने विचारला होता. आणि ज्याचे 4 पर्याय होते व्हर्टिकल फार्मिंग, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, लेज्युम इंटेन्सिफिकेशन अँड टेन्सिओमीटर, हे 4 पर्याय त्याच्यामध्ये दिले. तर त्याच्यातला व्हर्टिकल फार्मिंग जो आहे तर इन व्हर्टिकल फार्मिंग प्लांट्स आर ग्रोन ऑन रेज्ड बेड्स दॅट स्टँड अ फ्यू फीट फ्रॉम ग्राउंड मेकिंग इट पॉसिबल टू कल्टिवेट सेव्हरल रोज ऑन आयदर साईड ऑफ द बेड. म्हणजे एकावरती एक असे बेड तयार केले जातात जे व्हर्टिकल असतात, म्हणजे एकावरती एक असे असतात, तर त्या पद्धतीनं ते बेड तयार केले जातात आणि त्याच्यामध्ये प्लांट्स ग्रो केले जातात, तर त्याला व्हर्टिकल फार्मिंग असं म्हणतात. इन व्हर्टिकल फार्मिंग क्रॉप्स आर ग्रोन इनडोअर अंडर आर्टिफिशियल कंडिशन्स ऑफ लाईट अँड टेम्परेचर. हे पॉईंट व्हर्टिकल फार्मिंगच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. क्रॉप्स आर ग्रोन इनडोअर अंडर आर्टिफिशियल कंडिशन्स ऑफ लाईट अँड टेम्परेचर. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे एम्स ॲट हायर प्रोडक्टिव्हिटी इन स्मॉलर स्पेसेस. 3 नंबरचा आहे इट युजेस सॉईललेस मेथड्स सच एज हायड्रोपॉनिक्स, ॲक्वापॉनिक्स अँड एरोपॉनिक्स. म्हणजे सॉईललेस मेथडचा व्हर्टिकल फार्मिंगमध्ये यूज केला जातो. ज्या सॉईललेस मेथड म्हणून जे आपण वरती बघितले हायड्रोपोनिक्स म्हणजे कल्टिवेशन ऑफ प्लांट विदाऊट सॉईल जी आहे तर ती हायड्रोपोनिक्स जी आहे ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानंतर ॲक्वापोनिक्स असेल आणि एरोपोनिक्स असेल तर या मेथड्स व्हर्टिकल फार्मिंगमध्ये यूज केल्या जातात. त्यानंतर युजेस लेस वॉटर, पेस्टिसाइड्स दॅन ट्रॅडिशनल. पारंपरिक शेतीच्या पद्धतीपेक्षाही कमी जे कीटकनाशक आहेत किंवा रासायनिक खतं आहेत किंवा पाणी आहे त्यांचा कमी वापर याच्यामध्ये केला जातो. बीइंग इनडोअर आरंट सब्जेक्ट टू सीझन्स अँड हेन्स हाय प्रोडक्टिव्हिटी इयर अराउंड. त्यानंतर ही जी कन्सेप्ट आहे तर डिक्सन डेस्पोमियर यांनी 1999 साली कोलंबिया युनिव्हर्सिटीचे ते एक प्रोफेसर आहेत, त्यांनी 1999 साली ही कन्सेप्ट व्हर्टिकल फार्मिंगची सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती. त्यानंतर 8 नंबरची जी आपली महत्त्वाची बीट आहे ते आहे ॲक्वापॉनिक्स. ॲक्वापॉनिक्स काय आहे विच इज कॉम्बिनेशन ऑफ ॲक्वाकल्चर विथ हायड्रोपॉनिक्स. हायड्रोपॉनिक्स आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तर हे ॲक्वापॉनिक्स कॉम्बिनेशन ऑफ ॲक्वाकल्चर अँड हायड्रोपॉनिक्स आहे. इन दिस मेथड or this method combines aquaculture where cultivating fish and other aquatic animals in tanks with organic inputs with hydroponics where plants are cultivated under water. म्हणजे ॲक्वाकल्चर आणि हायड्रोपॉनिक्सला एकत्र केले गेले. मग याच्यामध्ये काय केलं जातं नेमकं तर वॉटर फ्रॉम फिश टँक इज पंप्ड ऑन टू द बेड्स वेअर प्लांट्स आर ग्रोज. म्हणजे फिश टँक असेल तर त्याच्यामध्ये मासे सोडले जातात आणि त्यांचं जे एक्सक्रिशन आहे तर त्यांची जी एक्सक्रिशन असेल तर त्याच्यातून खत निर्मिती केली जाते
किंवा तो युरियाचा एक चांगला सोर्स म्हणून ओळखला जातो आणि ते पाणी जे आहे ते त्या फिश टँकमधून जिथं प्लांट ग्रो केलेले आहेत तर त्याच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे ते नॅचरल एक फर्टिलायझर म्हणून काम करेल, तर त्याला ॲक्वापोनिक्स असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये वॉटर फ्रॉम फिश टँक इज पंप्ड ऑन टू द बेड्स वेअर प्लांट्स आर ग्रोन. While fish excretion provides nutrients for plants, hence no chemical fertilizers are needed. The clean water is recirculated back to fish tank. म्हणजे स्वच्छ झालेलं पाणी पुन्हा आणि फिश टँकमध्ये सोडलं जातं. इनिशियल कॉस्ट ऑफ सेटअप म्हणजे सुरुवातीला त्याचं सेटअप करत असताना ते खूप कॉस्टली आहे, बट रिकरिंग कॉस्ट इज लो इन ॲक्वापोनिक्स. डिफरन्स बिटवीन ॲक्वापोनिक्स अँड हायड्रोपोनिक्स. सिंथेटिक फर्टिलायझर्स आर युज्ड इन हायड्रोपोनिक्स. हायड्रोपोनिक्समध्ये सिंथेटिक फर्टिलायझर्सचा यूज केला जातो फॉर प्रोव्हाइडिंग न्यूट्रिएंट्स टू प्लांट्स, हेन्स कल्टिवेशन ऑफ फिश इज नॉट पॉसिबल इन हायड्रोपोनिक्स. त्यानंतर पुढची जी 9 नंबरची बीट आहे ती एरोपोनिक्सबद्दल आहे. मग एरोपोनिक्स काय आहे? Unlike hydroponics, the roots of the plants grown in aeroponic system are suspended in the air and spraying of water and nutrients lead to an oxygen-rich misty environment. म्हणजे ॲक्वापोनिक्स असेल, एरोपोनिक्स असेल, हायड्रोपोनिक्स असेल तर हे गुगलला टाकून एकदा त्याच्या इमेजेस बघून घ्या. एकदा इमेज पाहिली की त्याच्यानंतर एक्झॅक्ट लक्षात येईल की म्हणजे इमेज पाहिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील की ॲक्वापोनिक्स काय आहे, हायड्रोपोनिक्स काय आहे आणि एरोपोनिक्स काय आहे. एरोपोनिक्समध्ये जी झाडांची मुळं आहेत तर ती झाडांची मुळं जी आहेत ती सस्पेंडेड इन एअर म्हणजे एक पाईप असेल त्या पाईपमध्ये प्लांट्स लावले जातील, झाडं लावली जातील छोटी आणि त्याची जी मुळं आहेत तर ती तशीच हवेमध्ये सस्पेंडेड फॉर्ममध्ये ठेवली जातील आणि त्या मुळांवरती खालून बाजूने किंवा खालच्या बाजूने वॉटर स्प्रिंकल केलं जाईल. म्हणजे तुषार सिंचन जसं वॉटर स्प्रिंकल करतं तर त्या पद्धतीने त्या मुळांवरती जी हवेमध्ये तरंगते आहेत असं आपण म्हणू शकतो. खरं तर ते पाईपमध्ये असे लावलेले असतात आणि ते खालचे जे मुळं आहेत तर त्यांच्यावरती वॉटर स्प्रिंकल करण्याची जी मेथड आहे त्याला एरोपोनिक्स म्हटलं जातं. ती इमेज एकदा गुगलला बघून घ्या. इम्प्लिमेंटेड ॲज अन अल्टरनेटिव्ह टू वॉटर इंटेन्सिव्ह हायड्रोपोनिक सिस्टीम वर्ल्ड वाईड. ॲडव्हान्टेजेस ओव्हर हायड्रोपोनिक्स म्हणजे हायड्रोपोनिकवरती याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? लिमिट डिसीज ट्रान्समिशन सिन्स प्लांट टू प्लांट कॉन्टॅक्ट इज रिड्यूस्ड. डिसीज ट्रान्समिशन खूप कमी होतं कारण प्लांट टू प्लांट कॉन्टॅक्ट जो आहे तो कमी होतो. एनहान्स्ड ऑक्सिजन अवेलेबिलिटी ॲट रूट झोन लिव्स डिसीज कॉझिंग पॅथोजन्स डोरमॅट. त्यानंतर 3 नंबरचा जो याचा ॲडव्हान्टेज आहे तो आहे प्लांट्स इन टू एरोबिक कंडिशन्स हॅव 100% ॲक्सेस टू CO2 कॉन्सन्ट्रेशन फॉर फोटोसिंथेसिस. अनलाईक हायड्रोपोनिकली ग्रोन प्लांट्स ट्रान्सप्लांट शॉक जो आहे तर ट्रान्सप्लांट शॉक जो आहे तो एरोपोनिक्समध्ये कमी आहे. ट्रान्सप्लांट शॉक म्हणजे काय? समजा एखादं रोप असेल तर ते एरोपोनिक्स मेथडने बनवलं गेले आणि ते नंतर तिथून काढून शेतामध्ये नेऊन प्लांट करायचं आहे किंवा एखाद्या सॉईल असणाऱ्या बेडमध्ये नेऊन ते प्लांट करायचं आहे तर त्याची मुळं जर सूर्यप्रकाश त्या मुळांवरती पडला किंवा इतर कारणांमुळे त्याला तो ट्रान्सप्लांटचा शॉक बसतो आणि त्यामुळे ते जे पीक आहे ते तिथं जगू शकत नाही. ओके, तर याला ट्रान्सप्लांट शॉक नावाने ओळखलं जातं. Unlike hydroponically grown plants, aeroponically grown plants will not suffer transplant shock when transplanted to soil. त्यानंतर 10 नंबरची जी महत्त्वाची बीट आहे ती ग्रीन हाऊस आहे. म्हणजे ग्रीन हाऊस हे देखील एक टाईप ऑफ प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणून ओळखलं जातं. प्रोटेक्टेड कल्टिवेशन ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ग्रीन हाऊस आर क्लायमेट कंट्रोल्ड विथ कूलिंग अँड हिटिंग सिस्टम्स मेनली युज्ड टू ग्रो एक्झॉटिक व्हेजिटेबल्स. म्हणजे ज्या विदेशी व्हेजिटेबल्स आहेत तर त्या उगवण्यासाठी त्या ग्रो करण्यासाठी ग्रीन हाऊसचा वापर केला जातो. ऑफ सीझन ग्रोईंग व्हेजिटेबल्स म्हणजे सिझनेबल ज्या नाही आहेत तर त्या ग्रो करण्यासाठी. फ्लोरिकल्चर प्लांटिंग मटेरियल अक्युम्युलेशन अँड प्लांट ब्रीडिंग and varietal improvement under adverse agroclimatic conditions. The degree of sophistication of greenhouse include fully automated system with polycarbonate sheet which is double walled sheet म्हणून ज्याला ओळखलं जातं. हीटिंग अँड कूलिंग सिस्टम याच्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर 11 नंबरची बीट आहे पॉली हाऊस. वरती ग्रीन हाऊस बघितलं, पॉली हाऊस हा खरं तर ग्रीन हाऊसचाच एक प्रकार म्हणून ओळखला जातो. पॉली हाऊस इज लेस सोफिस्टिकेटेड व्हर्जन ऑफ ग्रीन हाऊस विथ नॅचरली व्हेंटिलेटेड क्लायमेट कंट्रोल्ड अगेन्स्ट द फुल्ली क्लायमेट कंट्रोल्ड इन ग्रीन हाऊस. म्हणजे नॅचरली व्हेंटिलेटेड क्लायमेट कंट्रोल्ड अगेन फुल्ली क्लायमेट कंट्रोल्ड इन ग्रीन हाऊस. युजेस ऑफ पॉली हाऊस आर सिमिलर टू ग्रीन हाऊस. म्हणजे ग्रीन हाऊस सारखेच युजेस पॉली हाऊसचे केले जातात. त्यानंतर 12 नंबरची बीट आहे. इथून पुढे आपण क्रॉप अँड इट्स क्लासिफिकेशन बाबत बोलणार आहोत. म्हणजे क्रॉप आणि त्याचे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन क्लायमेट. म्हणजे जे क्रॉपचं वर्गीकरण आहे ते वेगवेगळ्या निकषांवरती केलं जातं. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो पहिला आहे तो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन क्लायमेट. त्याच्यामध्ये ट्रॉपिकल क्रॉप्स अँड टेम्परेट क्रॉप्स म्हणून ओळखलं जातं. क्रॉप्स ग्रोन इन वॉर्म अँड हॉट क्लायमेट
म्हणजे जे वॉर्म अँड हॉट क्लायमेटमध्ये ग्रो केले जातात त्याला ट्रॉपिकल क्रॉप्स म्हणतात, ज्याच्यामध्ये राईस असेल, शुगर केन असेल, ज्वार असेल यांचा समावेश होतो. आणि टेम्परेट क्रॉप्समध्ये क्रॉप्स ग्रो वेल इन कूल क्लायमेटमध्ये ते चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते. विच इन्क्लूड व्हीट, ओट्स, ग्राम, पोटॅटोज एटसेट्रा. त्यानंतर 13 नंबरची बीट आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ग्रोविंग सीझनच्या आधारावरती असणारं क्लासिफिकेशन असेल, ज्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते खरीप रेनी अँड मान्सून क्रॉप्स विच इज जून टू ऑक्टोबर नोव्हेंबर खरीप रेनी अँड मान्सून सीझन असतो. विच रिक्वायर वॉर्म वेट वेदर ॲट मेजर पिरियड ऑफ क्रॉप ग्रोथ, रिक्वायर शॉर्ट डे लेंथ फॉर फ्लॉवरिंग, विच इन्क्लूड कॉटन, राईस, ज्वार अँड बाजरा. तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ग्रोविंग सीझनवरती पूर्वपरीक्षेमध्ये UPSC 2020च्या पूर्वपरीक्षेमध्ये थेट प्रश्न या क्रॉपिंग सीझनवरती विचारला गेला आहे. त्यानंतर दुसरा जो ग्रोविंग सीझनच्या अनुषंगाने क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये आहे रब्बी, विंटर ऑर कोल्ड सीझन क्रॉप्स विच क्रम्स फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च जो आहे तो रब्बी सीझन म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये कोल्ड आणि ड्राय वेदरची गरज आहे, लॉंगर डे लेंथची गरज आहे, ज्याच्यामध्ये व्हीट, ग्राम आणि सनफ्लॉवरचा समावेश होतो. त्याच्यानंतर 3 नंबरची महत्त्वाची बीट आहे समर क्रॉप्स किंवा त्याला झेड क्रॉप्स असं देखील म्हटलं जातं. मार्च टू जून जो पिरियड आहे तो या नावाने ओळखला जातो. रिक्वायर वॉर्म ड्राय वेदर फॉर मेजर ग्रोथ पिरियड, वॉर्म ड्राय वेदर आणि लॉंगर डे लेंथ जी आहे ती समर क्रॉपसाठी गरजेची आहे. जो क्वेश्चन होता 2020मध्ये तो काय होता, विथ रेफरन्स टू पल्स प्रोडक्शन इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पल्स प्रोडक्शनच्या अनुषंगाने विचारलेला. ब्लॅक ग्राम, ज्याला उडद म्हणून ओळखलं जातं, ब्लॅक ग्राम उडद कल्टिवेटेड ॲज बोथ खरीप अँड रब्बी क्रॉप. ब्लॅक ग्रामला रब्बी क्रॉप आणि खरीप क्रॉप दोन्ही सीझनमध्ये ग्रो केले जातं. त्यानंतर ग्रीन ग्राम अलोन अकाउंट्स नियरली हाफ ऑफ द पल्स प्रोडक्शन. आणि 3 नंबरचा पॉईंट होता इन लास्ट 3 decades व्हाईल प्रोडक्शन ऑफ खरीप पल्सेस हॅज इन्क्रीज्ड अँड प्रोडक्शन ऑफ रब्बी पल्सेस हॅज डिक्रीज्ड. म्हणजे रब्बी पल्सेस काय आहेत, त्यानंतर खरीप पल्सेस काय आहेत हे माहिती असणं त्यामुळे गरजेचं आहे, जो प्रिलिम्स 2020मध्ये ज्याच्यावरती थेट प्रश्न विचारला होता. त्यानंतर 14 नंबरची बीट आहे ॲग्रोनॉमिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. ॲग्रोनॉमिक आपण क्लायमेटवरती बघितलं, सीझनवरती बघितलं, आता ॲग्रोनॉमिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स ऑर क्रॉप्स काय आहे हे आपण पाहणार आहोत. ॲग्रोनॉमी इज ग्रीक वर्ड. ॲग्रोनॉमी हा एक ग्रीक वर्ड आहे जो ज्याला विच इज डिराइव्ड फ्रॉम ॲग्रोस मिनिंग फील्ड अँड नोमोस मिनिंग मॅनेजमेंट. इट इज स्पेशलाइज्ड ब्रांच इन ॲग्रिकल्चर डीलिंग विथ क्रॉप प्रोडक्शन अँड सॉईल मॅनेजमेंट. सॉईल मॅनेजमेंट आणि क्रॉप प्रोडक्शनच्या अनुषंगाने महत्त्वाची असणारी, याच्याशी डील करणारी ती एक ॲग्रिकल्चरची स्पेशलाइज्ड ब्रांच म्हणून ओळखली जाते. क्रॉप्स रेफर टू प्लांट्स दॅट आर ग्रोन ऑन लार्ज स्केल फॉर फूड, क्लोदिंग अँड अदर ह्युमन युजेस. म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे यूज होतात ज्या प्लांट्सचे, तर त्यांचं जे काही प्रोडक्शन आहे तर ते याच्या अंतर्गत ओळखलं जातं. याच्यामध्ये महत्त्वाच्या कोणत्या म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स बेस्ड ऑन ॲग्रोनॉमिक्स इन्क्लूड सिरियल्स, मिलेट्स, पल्सेस, ऑइल सीड क्रॉप्स, शुगर केन, कॉटन, फायबर क्रॉप्स असतील, स्टेम फायबर्स असतील, नार्कोटिक्स असेल, फोडर क्रॉप्स असतील, ग्रासेस असतील, लेज्युम्स असतील, ते सगळे ॲग्रोनॉमिक क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स अंतर्गत येतात. त्यानंतर 15 नंबरची बीट आहे पल्सेस ऑर ग्रेन लेज्युम्स. याच्यावरती देखील UPSC प्रीने 2020मध्ये प्रश्न विचारलेला. म्हणजे वरती जो आपण प्रश्न बघितला तो पल्सेस प्रोडक्शन इन इंडियाच्या अनुषंगानेच होता. त्यानंतर याच्यामध्ये पल्सेस प्रोडक्शन मेजर सोर्स ऑफ प्रोटीन इन इंडियन डाएट. पल्सेसला मेजर सोर्स ऑफ प्रोटीन इन इंडियन डाएट म्हणून ओळखलं जातं. प्रोव्हाइड्स मोस्ट इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स टू सर्टन डिग्री. मोस्ट इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स प्रोव्हाइड करण्याचं काम या पल्सेसद्वारे केलं जातं. इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स, नॉन इसेन्शियल आणि इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स. हा अॅमिनो ॲसिड्समध्ये 2 प्रकार आहेत. इसेन्शियलमध्ये स्पेशली 3 महत्त्वाचे मानले जातात, ल्युसिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन. हे 3 इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्समध्ये ओळखले जातात. इकॉनॉमिकली पल्सेस आर चीपेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. हे वाक्य महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये इकॉनॉमी हा शब्द महत्त्वाचा आहे. इकॉनॉमिकली पल्सेस आर चीपेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. इकॉनॉमिकली चीपेस्ट आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या पल्सेस हा स्वस्तामध्ये अवेलेबल असणारा प्रोटीनचा एक सोर्स आहे आर्थिकदृष्ट्या, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या क्वांटिटीच्या दृष्टिकोनातून बघितला तर तो चीपेस्ट सोर्स नाही. त्यानंतर कल्टिवेशन टू एनरिच द सॉईल युटिलाइज्ड टू रेसिड्युअल मॉइश्चर अँड गिव्ह रेव्हेन्यू इन शॉर्टर पिरियड. यासाठी पल्सेसचं प्रोडक्शन केलं जातं. त्यानंतर 16 नंबरची बीट आहे कॉटन. कॉटनवरती UPSC प्रिलिम्सने 2020मध्ये थेट प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी एक कंडिशन दिलेली की खालील क्रॉप कोणता आहे ओळखा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की द क्रॉप इज सब ट्रॉपिकल इन नेचर, हार्ड फॉरेस्ट इज इंजुरियस टू क्रॉप, इट रिक्वायर्स ॲटलिस्ट
210 frost free days, 50 to 100 centimeter of rainfall for its growth, a light well drained soil capable of retaining moisture is ideally suitable for cultivation of crop. आणि ते क्रॉप कोणतं आहे ते ओळखा. खाली 4 पर्याय दिले, कॉटन, ज्यूट, शुगरकेन आणि टी. तर त्याचं उत्तर जे आहे ते कॉटन होतं. याच्या संदर्भात म्हणजे हा क्वेश्चन कुठून आला होता तर क्लास 8ची आणि क्लास 10ची जी NCERT आहे तर त्याच्यातून हा थेट प्रश्न आला होता. तर कॉटनला फायबर, ऑइल अँड प्रोटीन यील्डिंग क्रॉप म्हणून ओळखलं जातं, जे 21 ते 30 डिग्री टेम्परेचरमध्ये ग्रोथ चांगली होते. रेनफॉल जो आहे तो 50 ते 100 डिग्री 50 ते 100 सेंटीमीटर म्हणून त्याच्यासाठी ग्रोथसाठी चांगला म्हणून ओळखला जातो. सॉईल टाईप जो आहे जो आपण बघितला की वेल ड्रेन्ड ब्लॅक कॉटन सॉईल ऑफ डेक्कन प्लॅटो. त्यानंतर टॉप प्रोड्युसिंग कॉटन प्रोड्युसिंग कंट्रीज जे आहेत त्याच्यामध्ये चायना 1 नंबर, इंडिया 2 नंबर आणि USA. त्यानंतर टॉप प्रोड्युसिंग स्टेटमध्ये गुजरात, महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर राजस्थान असेल, त्यानंतर त्याच्यापूर्वी अरुणाचल प्रदेश असेल किंवा आंध्र प्रदेश, ह्या गोष्टी पाहून घ्यायला पाहिजेत. त्यानंतर पुढचा जो वर्ल्ड कॉटन डे 17 नंबरची बीट आहे वर्ल्ड कॉटन डे. 2020ला वर्ल्ड कॉटन डेची दुसरी एडिशन होती. वर्ल्ड कॉटन डे 7 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. 2020ची थीम होती कॉटन द फायबर दॅट मूव्ज मी. द फायबर दॅट मूव्ज मी ही थीम होती. लॉन्च्ड बाय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इन 2019 ऑन इनिशिएटिव्ह ऑफ कॉटन 4. कॉटन 4मध्ये कोण कोण येतं तर बेनिन, बर्किना फॅसो, चाड अँड माली हे कॉटन 4मध्ये समाविष्ट होतो याचा. त्यानंतर इन कोलॅबोरेशन ऑफ UNFAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, UNCTAD, ITC अँड ICAC यांच्या कोलॅबोरेशनमध्ये वर्ल्ड कॉटन डे सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर युनियन मिनिस्टर ऑफ टेक्सटाईल इन इंडिया अनविल्ड अ ब्रँड अँड लोगो फॉर इंडियन कॉटन रिसेंटली ऑन दिस ऑकेशन. या ऑकेशनला एक ब्रँड कॉटनचा लॉन्च केला गेला ज्याचं नाव होतं कस्तुरी कॉटन, ज्याला लँग स्टॅपल कॉटन म्हटलं जातं, कस्तुरी कॉटन. तर तो देखील या दिवशी लॉन्च केला गेला. त्यानंतर 18 नंबरची बीट आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला CCI म्हटलं जातं, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विच इज एस्टॅब्लिश्ड इन 1917. 1970मध्ये स्थापना झाली अंडर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल ॲज अ मिनिस्टर ऑफ टेक्सटाईल्स ॲज अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अंडर कंपनीज ॲक्ट 1956. ज्याचं हेडक्वार्टर बेलापूर, नवी मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्र. ज्याचा रोल आहे टू अंडरटेक प्राईस सपोर्ट ऑपरेशन्स व्हेनेवर प्राईस फॉल बिलो MSP. ज्यावेळी MSPच्या खाली कॉटनची प्राईस जाते तर त्यावेळी प्राईस सपोर्ट ऑपरेशन अंडरटेक करणं म्हणजे MSPच्या अनुषंगानं, कॉटनच्या MSPच्या अनुषंगाने नोडल एजन्सी म्हणून काम करते. त्यानंतर 19 नंबरची बीट आहे कॉटन ॲली किंवा कॉटन ॲलाय ज्याला म्हटलं जातं, ALLY. हे एक फार्मर फ्रेंडली मोबाईल ॲप्लिकेशन आहे. इट इज कॉटन ॲली इज अ फार्मर फ्रेंडली मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप्ड टू कीप cotton farmers informed about various information related to MSP operations, latest news regarding weather conditions, crop situation and best farm practices, which is developed by Cotton Corporation of India. त्यानंतर 20 नंबरची बीट आहे शुगर क्रॉप्स. शुगर क्रॉप्सवरती किंवा शुगर केनवरती प्रिलिम्स 2020ला थेट प्रश्न विचारला गेला आहे, ज्याच्यामध्ये शुगर केन इज ट्रॉपिकल ॲज वेल ॲज सब ट्रॉपिकल क्रॉप. इट इज मेन सोर्स ऑफ शुगर, गुर ज्याला जॉगरी म्हटलं जातं. त्यानंतर खंडसारी अँड मोलॅसिस. क्लायमॅटिक कंडिशन हॉट अँड ह्युमिड क्लायमेट विथ टेम्परेचर ऑफ 21 डिग्री सेल्सियस टू 27 डिग्री सेल्सियस. ॲन्युअल रेनफॉल बिटवीन 75 अँड 100 सेंटीमीटर. कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉइल्स इन्क्लुडिंग ब्लॅक लेटेराईट. स्टेट्स म्हणजे ऊसाच्या प्रोडक्शनमध्ये, शुगरकेन प्रोडक्शनमध्ये जे टॉपचे स्टेट आहे त्याच्यामध्ये UP, MP, कर्नाटक अँड तमिळनाडू. त्यानंतर युजेस जो आहे तो मोलेसेसचा असेल अल्कोहोल अँड ईस्ट फॉर्मेशनसाठी, बगॅसेसचा असेल तो पेपर मेकिंग अँड फ्युएलसाठी. त्यानंतर प्रेस मड युज्ड फॉर सॉईल अमेंडमेंट. शुगरकेन कॅन बी कल्टिवेटेड युझिंग सेटिंग्स प्रिपेअर्ड फ्रॉम टिश्यू कल्चर. शुगरकेन कॅन बी कल्टिवेटेड युझिंग सेटिंग्स प्रिपेअर्ड फॉर टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरसाठी जे बेड सेटिंग केलं जातं तर त्याच्या माध्यमातून देखील शुगरकेनचं प्रोडक्शन केलं जाऊ शकतं का, अशा अनुषंगाने पूर्वपरीक्षेला 2020मध्ये UPSCनं प्रश्न विचारला होता. त्यानंतर मग टिश्यू कल्चर काय आहे, ही आपली आजची शेवटची 21 नंबरची बीट आहे. टिश्यू कल्चर इट इज द टेक्निक ऑफ ग्रोविंग सेल्स अँड टिश्यूज इन अन आर्टिफिशियल मीडियम सेपरेट फ्रॉम द ऑर्गॅनिझम. म्हणजे समजा ऊस आहे तर ऊसाचं जे मेन टिश्यू आहे किंवा मेन जे प्लांट आहे तर त्याच्यातला काही भाग कट करून तो दुसऱ्या ठिकाणी त्याचं कल्टिवेशन करणं, त्याच्यातून नव्या एका ऊसाची किंवा त्याच्या प्लांटची निर्मिती करणं, तर हे टिश्यू कल्चरमध्ये थोडक्यात बघितलं जातं. ॲज ट्रॅडिशनल टेक्निक फेल्ड टू कीप पेस विथ डिमांड अँड टू प्रोव्हाइड सफिशियंटली फास्ट अँड इफिशियंट सिस्टम फॉर क्रॉप इम्प्रूव्हमेंट, अनादर
टेक्नॉलॉजी कॉल्ड टिश्यू कल्चर गॉट डेव्हलप्ड. तर टिश्यू कल्चरबद्दल बायोलॉजीची जी 12वीची NCERT आहे तर त्याच्यातला जो 9 नंबरचा चॅप्टर आहे तर त्या 9 नंबरच्या चॅप्टरमध्ये टिश्यू कल्चरच्या अनुषंगाने सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे. बेसिकली इट मीन्स होल प्लांट्स कुड बी जनरेटेड फ्रॉम एक्स प्लांट्स. म्हणजे जसं आत्ता आपण उदाहरणा थ्रू बघितलं तर त्या पद्धतीने एक होल प्लांट जनरेट केला जातो एका एक्स प्लांटपासून. एनी पार्ट ऑफ द प्लांट टेकन आउट अँड ग्रोन इन टेस्ट ट्यूब अंडर स्टिराईल कंडिशन्स इन स्पेशल न्यूट्रिएंट मीडियम थ्रू ते केलं जातं, ज्याला टोटिपोटियन्सी असं देखील म्हटलं जातं. तर या आजच्या ॲग्रिकल्चरच्या अनुषंगाने असलेल्या आपल्या महत्त्वाच्या 21 बीट आहेत. तर ॲग्रिकल्चरला याच पद्धतीनं आपण पुढच्या काही सिरीजमध्ये कंटिन्यू करणार आहोत, कारण ॲग्रिकल्चरवरती 7 ते 8 क्वेश्चन्स यावर्षी UPSCने 2020ला विचारलेले आहेत. धन्यवाद.